आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली आपली पंचगंगा नदी आणि 5 नद्यांचा उगम पावणारी पंचगंगा नदी, या नदीची 2009 पासून अखंड अशी गंगा आरती म्हणजेच या नदीची आरती केली जाते। आणि त्याच्यामध्ये कधीही खंड पडलेला आपल्याला दिसून येत नाही। आज पंचगंगा नदी बघितलं तर आज पंचगंगा नदीपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाहीये, त्यामुळे जे पाणी वाढलेलं आहे पंचगंगेचं ते अगदी गायकवाड वाड्यापर्यंत आलेलं आहे। तरी पण आज इथं जे पंचगंगा आरती करणारे जे लोक आहेत ते आज आपल्याला इथं दिसून येतात। म्हणजे पंचगंगेच्या आरतीमध्ये त्यांनी खंड न पाडता त्यांनी आरती ही इथूनही चालू केलेली आहे। आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत या आरतीचं महत्त्व आणि किती वर्ष झालं ते हे आरती करतायत। नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, मी सुधाकर भांगीरे, पंचगंगा आरती भक्त मंडळाचे अध्यक्ष। आमचे काही जुने ज्येष्ठ नागरिक काशी हरिद्वारला गेले होते आणि त्यावेळी तिथली आरती त्यांनी पाहिली आणि त्यांच्या मनात एक संकल्पना आली की आपण कोल्हापूरला राहतोय, 5 नद्यांचा संगम असणारी पंचगंगा हिची आरती का करू नये, म्हणून 14 जानेवारी 2009ला त्यांनी आरती मकर संक्रांतीशी चालू केली। ती आज तागाय 365 दिवस कधी आरती थांबली नाही। कोरोना काळात देखील आरती आम्ही थांबली नाही। आज आता पाऊस पूर आलाय बघता, जिथं पाणी गंगेचं थांबल तिथं आम्ही ती आरती करत आहोत। तरी साधारणतः किती जण असता तुम्ही या रोजच्या आरतीमध्ये आणि कशा पद्धतीने लोक तुम्हाला सपोर्ट करतात? आज आरतीला आमचे जवळजवळ 30-40 लोक असतात। त्यात सरकारी नोकर, सेवानिवृत्त झालेले व्यापारी आहेत, तिथं तिथं बसण्यापेक्षा आपली फिरणं होते। पंचगंगेची आरती आणि त्या गंगेचं एक ऊर्जा जी आपल्याला जे शांतता मिळते, त्यामुळे ती सगळी लोक इथं येऊन आरतीला थांबतात। आणि त्रिपुरी पौर्णिमेला आम्ही 50,000 दिवे घाटावर उजळून एक 7,000 लोकांचा महाप्रसाद आम्ही तिथं करतो। आणि ज्योतिबा चैत्र यात्रेच्या वेळेला एक समज असा होता की आता यात्रा आली 5 लोक घेणार, असं एक लोकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण झाली होती। गंगेला 5 लोक लागतात, ते आम्ही हाणून पाडले। आमचे पप्पू शेख यांच्या एक संकल्पना मनात आली ह्यांच्या की आपण इथं शावर बसूया, म्हणून आम्ही चैत्र यात्रेला 5 दिवस आम्ही शावरची सोय करतो। पाण्यामध्ये मोटर टाकून ते नदीचं पाणी आम्ही शावरला उडवलं जातं आणि लेडीजसाठी पॅकबंद कपडे बदलण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी, जेंट्ससाठी असं। आणि ते जर आम्ही 5 वर्ष हा उपक्रम राबवलो तसं एकही चैत्रात नदीला कोणी फुटलेला आणि अपघात झालेलं ऐकू नाही। आता ही तुम्ही परंपरा इतके वर्ष झालं चालवताय, म्हणजे 2009 पासून तुम्ही ही परंपरा चालवताय, त्यात कधी खंड पडू दिलेला नाही। मग यात काय सुधारणा व्हावी असं तुम्हाला वाटतंय का अजून? हा, आरती आम्ही करतो, नुसती आरती करत नाही की घाट संवर्धन समिती आमची पंचगंगा, परवा आम्ही एक उपक्रम राबवला की जे प्रदूषण करतात इतर नागरिकांना आम्ही सांगतोय ही गंगा माता आपली आणि तुम्ही घरातले निर्माल्य आणून तिच्या पोटामध्ये तुम्ही टाकता, म्हणजे गंगेलाच ती गंगा ही माता आपली, ती घाण का करता? येणाऱ्या पिढीला देखील आपल्याला ते समजलं पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे असं। ह्याचे जिथं जिथं घाण असेल तिथं, आता परवा आम्ही स्वच्छतेचा उपक्रम राबवला आमच्या पंचगंगा आरती भक्त मंडळ। जवळजवळ 300-400 लोक आली ती कोल्हापूर उत्स्फूर्तपणे, आणि जवळ ते 4 डंपर नुसतं प्लॅस्टिक निर्माल्य आम्ही काढलं आणि पाणी पूर्ण उतरल्यामुळे आम्हाला ते काढता आलं। ते 4 डंपर प्लॅस्टिक आम्ही ते काढले। गणेश विसर्जनला देखील गणपती विसर्जन झाले, विसर्जन करून गेले आणि ज्यावेळेला पाणी कमी झालं ते गणपती संपूर्ण अस्तव्यस्त सगळं नदी किनार पडलं होतं। त्यावेळेला देखील आमच्या पंचगंगा आरती भक्त मंडळ इतर आमचे संपूर्ण नागरिकांनी सहकार्य केलं आणि ते जवळजवळ राजाराम कॉलेज, विवेकानंद कॉलेज, गोखले कॉलेज या NSSची मुलं आम्ही बोलवून घेतली आणि ती मुलं आली आणि त्यांच्यामुळे ते संपूर्ण गणपती पाण्यातलं आम्ही ते काढून महापालिकेकडे सुपूर्द केले। हे असं आमच्या पंचगंगा आरती भक्त मंडळाचा उपक्रम आम्ही नित्य नेमामून चालू आहे आमचं। थोडक्यात भक्ती सेवेतून प्रदूषण मुक्ती, भक्ती सेवेतून प्रदूषण मुक्ती हे आमच्या मंडळाचं ध्येय आहे आणि त्याप्रमाणे आमचं कार्य चालू आहे। ठीक आहे, तुम्ही काय सांगाल या पंचगंगेच्या आरतीबद्दल? पंचगंगेच्या आरती आमच्या आता अखंड चालूच आहे, दादांनी सांगितलं त्याप्रमाणे। रोजच्या आम्ही लेडीज पण आम्ही कामातून वेळ काढून येतोय, आरती करतोय आणि जातोय।
पण हे स्वच्छतेचं पण आम्हाला जसं थोडंसं यायचं स्वच्छता तर झालीच पाहिजे, प्रत्येकाने स्वच्छ ठेवली पाहिजे आपली माता. समजत तर आज आपण बघितलं पंचगंगेच्या आरतीबद्दलच इथल्या लोकांनी खूप छान जो उपक्रम त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे तो खूप अतिशय स्तुत्य असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यांचं एकच मागणं आहे की पंचगंगा नदी ही कोल्हापूरची जीवनदायिनी आहे. हे पाणी जे आहे ते पूर्ण कोल्हापूरला पिण्यासाठी वापरलं जातं, त्यामुळे ते स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे असं एवढीच त्यांची इच्छा आहे. आणि हा पंचगंगेच्या आरतीचा जो त्यांचा अखंड उपक्रम आहे तो असाच कायम पुढे राहावा यासाठी संपूर्ण कोल्हापूरकरांची त्यांना साथही आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.